नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. अतिशय पौष्टिक, खमंग आणि कुरकुरीत मिश्र डाळींचे वडे कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. वड्यांचे तेच तेच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मिश्र डाळींचे वडे नक्की करून बघा. एकदम झटपट होणारे हे वडे आहेत आणि हे वडे खूप जास्त पौष्टिक आणि प्रोटीनने भरपूर, एकदम खमंग आणि कुरकुरीत केलेले आहेत. तर बघू शकता एकदम कमी तेलकट आणि झटपट बनणारे हे मिश्र दाण्यांचे वडे केलेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. हे वडे खमंग आणि कुरकुरीत आणि चविष्ट लागतात. तर अशा पद्धतीने तुम्ही वडे नक्की करून बघा. तर रेसिपी भरपूर टिप्ससहित तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मिश्र डाळींचे वडे करण्यासाठी इथे लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी इथे चना डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने इथे अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने इथे अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. तर इथे आपण 3 डाळी घेतलेल्या आहेत. तर या 3 डाळीपासून एकदम प्रोटीन भरपूर आणि पौष्टिक आपण इथे वडे बनवणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही नुसते चणा डाळीचे वडे केलात तरी पण चालेल. जर तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या कोणत्या डाळी ॲड करायच्या असेल, तूर डाळ, मसूर डाळ, तर तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. तर या सगळ्या डाळी आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला या डाळीमध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 पाण्यामध्ये आपल्याला हे डाळी छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. हे डाळी धुवत असताना आपल्याला हाताने छान चोळून-चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे या डाळीवरचं धूळ, काही केमिकल्स काही असेल, सर्व काही निघून जातं म्हणून आपल्याला चोळून-चोळूनच आपल्याला हे डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण इथे एक 2 ते 3 पाण्यामध्ये आपण हे स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे. तर या डाळीमध्ये आपल्याला भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे आणि 1 तासभरासाठी आपल्याला हे डाळ भिजू घालून ठेवायचं आहे. तर यावरती झाकण ठेवून आपल्याला 1 तासभर आपल्याला हे डाळ भिजू घालून ठेवायची आहे. तर इथे 1 तास झालेला आहे. तर यावरचं झाकण काढून बघूया. तर बघू शकता आपली इथे मस्त 1 तासभरामध्ये छान डाळी फुलून वर आलेल्या आहेत आणि मस्त आपली डाळी छान भिजले गेलेले आहेत. तर हे वडे जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर तुम्ही रात्री हे डाळी भिजू घालून ठेवू शकता. जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर दुपारच्या टायमिंगला तुम्ही हे डाळी भिजू घालून संध्याकाळी वडे करून घेऊ शकता. तर इथे हे डाळी आपण एका चाळणीवरती काढून घेतलेली आहे आणि पूर्णपणे आपल्या डाळीमधलं पाणी निथळून घ्यायचं आहे. तर हे पाणी निथळून घेतलेली डाळी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं-थोडं करून घालायचं आहे आणि आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर या भिजवून घेतलेल्या डाळीमधले आपल्याला 1-2 चमचे आपल्याला डाळ काढून घ्यायचं आहे. तर हे डाळ वाटत असताना आपल्याला यामध्ये एक 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि इथे 2 इंच आलं घेतलेलं आहे. त्याची सालं काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि या डाळीमध्ये घालून घेतलेले आहेत. एक 2 ते 3 हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. नंतर यामध्ये एक 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेले आहेत. तर यामध्ये अजिबात पाणी न घालता आपल्याला मिक्सरला जाडसर याची भरड करून घ्यायचं आहे. तर मिक्सर चालू बंद करत आपण अशा पद्धतीने या डाळीची छान भरड करून घेतलेली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे डाळ मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर फार जास्त बारीकही करायचं नाही आणि फार जास्त जाडही करायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे डाळ छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर ही वाटून घेतलेली डाळ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि उरलेली डाळ सगळीच आपल्याला अशाच पद्धतीने मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने सर्वच डाळ आपण मिक्सरला वाटून घेतलेली आहे. तर या वाटून घेतलेल्या डाळीमध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीरसोबत तुम्ही बारीक चिरून घेतलेला पालक घालून घेतलात तरी पण चालेल. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत इथे पाव चमचा हळद पावडर घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 2 चिमूट इथे हिंग घालून घेतलेला आहे.
डाळीचे वडे असल्यामुळे यामध्ये हिंग जरूर घाला, म्हणजे पचायला हलकं असतं आणि चवीला पण छान लागतं. नंतर यामध्ये भाजून घेतलेल्या जिऱ्याची अर्धा चमचा पूड घालून घेतलेली आहे आणि 1 चमचा इथे धना पावडर घालून घेतलेला आहे. त्याचसोबत इथे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालून घेतलेली आहे. कारण या ठिकाणी आपण हिरवी मिरची भरपूर प्रमाणामध्ये घातलेली आहे म्हणून. थोडंसं आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. मिरची पावडर स्किप केलात तरी पण चालेल. तर हे सगळे जिन्नस आपल्याला छान हाताने कालवून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात पाण्याचा वापर न करता आपल्याला या डाळीमध्येच आपल्याला हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत. एखाद्या वेळेस हे मिश्रण जर पातळ झालं तर यामध्ये 1-2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलात तरी पण चालेल. तर हे सगळे जिन्नस घालून या पिठामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे आपलं हे वडे करण्यासाठी एकदम परफेक्ट आपलं हे पीठ छान भिजवून झालेलं आहे. मगाशी आपण जी डाळ काढून ठेवली होती, ते डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. असं डाळ घालून घेतलं, की ज्यावेळेस आपण वडा खातो ना, ते डाळ दाताखाली आल्यानंतर एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी लागते आणि दिसायला पण छान दिसते. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला थोडीशी यामध्ये भिजवून घेतलेली अपूट डाळ घालून घ्यायचं आहे. तर इथे आपलं मिश्र डाळींचे वडे करण्यासाठी आपलं पीठ किंवा मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर लगेचच आपण वडे करून घेऊया. तर वडे करत असताना आपल्याला थोडासा हात ओला करून घ्यायचा आहे. म्हणजे हाताला हे मिश्रण किंवा हे पीठ चिटकणार नाही. तर या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे. तर तुम्हाला वडे लहान-मोठे ज्या आकारामध्ये करायचे आहेत, त्या आकारामध्ये तुम्ही हे वडे करून घेऊ शकता. आणि हा पिठाचा हातावरती गोळा घ्यायचा आहे आणि हाताने गोलसर करून आपल्याला दोन्ही हाताच्या सहाय्याने आपल्याला हा वडा चपटा करून घ्यायचा आहे. तर हा वडा जेवढा चपटा कराल, तेवढा या वड्यामध्ये तेलाचा अंश कमी राहील. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला वडा चपटा करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हा वडा करून घेतलेला आहे. असे चपटे वडे करून घेतल्यामुळे एकदम कमीत कमी तेलकट आपले वडे बनवून तयार होतात. तर तुम्हाला मी आणखीन एक वडा करून दाखवत आहे. तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती गोल करून आपणाला गोल-गोल करून दोन्ही हाताच्या साहाय्याने आपल्याला हा वडा चपटा करून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने उरलेल्या सगळ्याच मिश्रणाचे किंवा पिठाचे आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी वडे करून ठेवायचे नसेल, तर तुम्ही एक-एक करून तेलामध्ये वडे करून सोडू शकता. तर इथे मी अशा पद्धतीने सर्वच पिठाचे वडे करून घेतलेले आहेत. तर इकडे गॅसवर आपण कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपल्याला वडे तळण्यासाठी तेल घालून घ्यायचं आहे. तर तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये वडे सोडून द्यायचे आहेत. तर बघू शकता आपलं वडे तळण्यासाठी आपल्याला एकदम कडकडीत आपलं इथे छान तेल गरम झालेलं आहे. वडे सोडत असतानाही आपल्याला गॅस फुल करूनच आपल्याला यामध्ये वडे सोडून द्यायचे आहेत. तर सुरुवातीला आपल्याला फुल गॅसवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता 1-2 मिनिटामध्ये आपले हे वडे छान तेलामध्ये तरंगू लागलेले आहेत. म्हणजे आपले इथे वडे आपले घट्ट न होता छान हलके-फुलके झालेले आहेत. तर हे वडे आपल्याला आलटी-पलटी करून एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला फुल गॅसवर आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत. तर एक 4 ते 5 मिनिटामध्ये आपले छान मस्त हे वडे छान कुरकुरीत होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत हे वडे छान तळून घेतलेले आहेत. तर हे तळून घेतलेले वडे आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये किंवा एखाद्या जाळीवरती आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत. म्हणजे यामध्ये एक्स्ट्रा जे तेल असतं, ते तेल आपल्याला या छान या चाळणीमध्ये निथळून जातं. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण उरलेले सगळेच वडे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. तेल पण छान गरम आहे, तर या तेलामध्ये आपल्याला एक-एक करून इथे एक 3 ते 4 वडे या तेलामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आपल्याला फुल गॅसवर एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर इथे हे वडे छान तळले गेलेले आहेत. तर अशाच पद्धतीने आपण हे उरलेले सगळेच वडे तळून घेतलेले आहेत. तळून घेतलेले वडे आपल्याला या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपण इथे अशा पद्धतीने हे सगळेच वडे छान तळून घेतलेले आहेत. कधीही मिश्र डाळींचे वडे तळत असताना गॅस फुलच करावा आणि तेल कडकडीत गरम असावं म्हणजे आपले वडे एकदम छान तळले जातात आणि क्रिस्पी राहतात. तर बघितलं तुम्ही एकदम कमी तेलकट आणि कमीत कमी तेलामध्ये हे वडे तळले जातात.
हे वडे तुम्हाला तळून जर खायचं नसेल, तर तुम्ही थोडंसं तेल टाकून फ्राय करून खाल्लात तरी पण चालेल. तर इथे आपले मस्त एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आपले इथे मिश्र डाळींचे वडे बनवून तयार झालेले आहेत. असे वडे करून जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा टिफिनसाठी जर दिलात, तर ते खूप आवडीनं खातील आणि खूप जास्त हे पौष्टिक हे वडे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की वडे करून बघा. चवीला एकदम भारी लागतात. तर तुम्हाला आजची मिश्र डाळींच्या वड्याची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर तुम्हाला माझ्या अशाच नवीन-नवीन रेसिपी जर पाहायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.